भारत माता की हे भावना फोटो लांबचे येऊ शकतील, इथून मला वाटत नाही पूर्ण येत आहेत. मिलिंद पाटील ठाकूर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीचा भारत माता की वंदे वंदे. यानंतर अनंत पाटील माजी सभापती शहाबाज की त्यांनी 2 शब्द व्यक्त करावे. आज या ठिकाणी एक मिनिट आमची सुनबाईला तुम्हाला सर्वांचे नेते माननीय सरपंच सुनबाई चव्हाण साहेब हे सवय आहे यांच्या नेतृत्वाखाली माननीय पंडित शेठ पाटील आणि आस्वाद पाटील यांचा भारतीय जनता पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी होत आहे. एक खुर्ची घ्यायची. मित्रांनो, आज हा होणारा प्रवेश हा देशाच्या राजकारणामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो एक देशाला पुढे नेण्याचा, समाजाला पुढे नेण्याचा जो प्रवाह या ठिकाणी चालू आहे, त्या प्रवाहामध्ये गरीब आणि कष्टकरी जनतेकरता लढणारे पंडित शेठ पाटील आणि आस्वाद पाटील आणि त्यांच्यासोबत येणारे सर्व हजारो कार्यकर्ते यांची या प्रवाहामध्ये या ठिकाणी भर पडलेली आहे. आणि मी निश्चितपणाने या ठिकाणी सांगेन की देशाला पुढे नेत असताना देशाचं नेतृत्व ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीनं काम करणारी, परंतु इतर पक्षामध्ये असणारी जी सहकारी मंडळी होती, जी कार्यकर्ते मंडळी होती, जी नेते मंडळी होती, जी गाव पातळीवर काम करत होती, सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम करत होती, यापैकी प्रामुख्यानं असलेले पंडित शेठ आणि आस्वाद पाटील या ठिकाणी प्रवेश करतायत. मी मनापासून या जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून त्यांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. आणि भारतीय जनता पक्ष ज्या अंत्योदयाच्या या ठिकाणी ध्येयानं प्रेरित होऊन काम करतोय, त्या काम करण्याकरता आज फार मोठी ताकद आज या ठिकाणी निश्चितपणानं आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे. आणि म्हणून सर्व सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करत असताना तुम्ही आतापर्यंत समाजाकरता जे राजकीय दृष्ट्या जी काही पावलं उचलली, ती पावलं भूतकाळामध्ये जशी सुरक्षित होती तशीच भविष्याच्या काळामध्ये सुरक्षित राहतील अशी पक्षाकडून या ठिकाणी मी तुम्हा मंडळींना या ठिकाणी खात्री देतो. आपण एकच होतो, एकच आहोत. भविष्याच्या काळामध्ये समाजाकरता आणि देशाकरता एक राहू अशा पद्धतीच्या या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतोय. माझे मित्र श्री धारप, धैर्यशील पाटील आणि चव्हाण साहेब यांनी मला सांगितलं. सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं, कारण मी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता आणि गेली 45 वर्ष श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो. पण आज मधल्या काळामध्ये बरंच गोष्टी झाल्या. आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली, पण आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे. आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली. लोकांना प्रश्न पडला असेल, काही प्रसार माध्यमांनी सांगितलं की पंडितचा प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहेत. आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा, पण धारप साहेब बोलले पंडित शेठ आमचा प्रोटोकॉल आहे, आजपासून मला प्रोटोकॉलनी चालायला लागेल, नाही तर मी एक स्वतंत्र माणूस होतो. आणि मी सांगतो, मी कैलासवासी प्रभाकर पाटील यांचा मुलगा आहे. काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं. मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही. कारण एक विरोधी पक्षात राहून एवढं श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही. माझे मित्र धारप हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत.
आज हा धारप साहेबांच्या चाणक्य नीतीचा विजय आहे. आणि मला कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती, पण मी विचार केला गंगा नदीत गेलेलं बरं असतं, म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक होईल. बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार आहे. आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेला बरं आहे. का देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे. नरेंद्रजी मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस. आणि माझं जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्याबरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते दाबत होते. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार केले, पण खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोधडीला लावले. मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले. आम्हाला अपेक्षा होती ते आम्हाला मदत करतील, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही. आज मला बोलायचा अधिकार आहे, तुमची युती आहे. कारण आमच्यासारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले. आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडीमार्फत खासदार पाठवले, पण 6 महिन्यामध्ये त्याचा पंडित शेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही. सर्व पक्ष विरुद्ध पंडित शेठ असे मी 5 वेळेला जिल्हा परिषद मध्ये गेलो नाही. माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली, पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता, कुठलीही आडपडदा न ठेवता काम केलेलं आहे. पण मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पद मिळतील पण आम्ही काय त्याच्यासाठी नाही. पण त्यांनी मला सांगितलं की पंडित शेठ नंतर आस्वाद पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते, पण ते बोलले पंडित शेठ तुम्ही या, तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल. पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबरची पार्टी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पंडित शेठ काय एका तालुक्याचा नेता नाही, माझ्या महाराष्ट्रात 2 फॉलोअर्स आहेत. पंडित शेठ हा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा कार्यकर्ता आहे, पण याच प्रवाह बरोबर आहे. त्याच्यामुळे रायगडचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे. लोकांनी प्रश्न विचारा पंडित शेठ बीजेपी काय देणार आहे. अरे मी एक जिल्हा परिषद मेंबर अध्यक्ष होतो, सरपंच होतो, बरीच पदं केली, आमदार होतो. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवीन आमदार पहिल्या दिवशी बोलणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव आमदार आहे माझ्या राज्यात जिल्हा धैर्यशील पाटील. आणि मी ही भारतीय जनता पार्टी निवडण्याचं कारण असं आहे की माझा भाऊ धैर्यशील पाटील हा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीवर आधारित पार्टी नाही, ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. बाकीचे पक्ष व्यक्तीवर आधारित आहेत. त्यांनी काय निर्णय घेतला त्याच्या मागे धावायचा. पंडित शेठ काय लवडे वाकडे लुच्छाची लक्षणे माझ्या बाबांनी शिकवलं नाही. पण मी निश्चित सांगतो की मी जो शब्द देतो शेवटपर्यंत मरेपर्यंत, मी काय 5-10 वर्षात चालणार आहे, शेवटपर्यंत मी एकाच पक्षात राहणार आहे. नाही तर रोज कोलंड्या मारणार नाही, कुठला स्वार्थ नाही. नाही तर लोक बोलतील बीजेपीने काय दिला. बीजेपी हा जो काम करतो त्याला न्याय देणारा पक्ष आहे. या ठिकाणी मी सांगतो श्रमजीवी कष्टकरी, कारण आम्ही आघाड्याच्या मार्फत अनेक लोकांना खासदार पाठवलं, पण ते खासदार गेल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष रायगड जिल्ह्यातील एकमेव मोठा पक्ष, आमचे कार्यकर्ते गावाचे प्रमुख होते. पण मधल्या काळात वेगवेगळ्या आघाड्या केल्यामुळे त्यांची परिस्थिती चिंताजनक झाली. कार्यकर्त्यांच्या आग्रहा खातर मी आज निर्णय घेतला. मला निश्चित खात्री आहे आता मला कमी बोलता माझं काम होतील. मला काय भांडण करायची गरज नाही. पण ठीक आहे, तो काय भाग नाही. पण आज एक चांगल्या पार्टीमध्ये यायची संधी मला रवींद्र चव्हाण यांनी दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि पुन्हा एकदा सांगतो जय श्रीराम, वंदे वंदे. धारप साहेब ही वंदे मातरम माझे वडील प्रभाकर पाटील यांनी मुस्लिम समाजाचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना सुरुवात केली. रायगड जिल्हा परिषदेमध्ये सभा चालू होताना वंदे मातरमनी सुरुवात होते.
त्याच्यामुळे काय घाबरू नका. पंडित शेठ जरी डाव्या चळवळीतला माणूस असला तरी मी पण परमेश्वराला मानतो. मी पण रामरक्षा बोलतो, मारुती स्तोत्र बोलतो. काय धारप साहेबाला त्या ठेका दिलेला नाही तो आम्हाला पण तो आहे. त्याच्यामुळे गैरसमज नका. मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊ माझे विचार थांबवतो. जय श्रीराम.